मौजे दहिगाव तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य समन्वयक अजित साठे, प्रदेश सचिव अनिल साठे, दहिगावच्या सरपंच सोनम खिलारे, रणजित खिलारे, दत्ता रुपणावर, अक्षय डबडे, बापू वाघमारे, नातेपुते शहराध्यक्ष नारायण आवळे, उपाध्यक्ष अजय लांडगे, पिरळे गावचे शहराध्यक्ष राहुल खिलारे, उपाध्यक्ष रोहन सोनवणे, सचिव वैभव खिलारी, राहुल राणे, बापूराव बुधावले, मार्कडवाडीचे शाखाध्यक्ष महादेव मार्कड, सचिन मार्कड, पत्रकार सचिन रणदिवे, सतीश साठे, रफिक मुलाणी, सूरज मोहिते, दहिगावचे शहराध्यक्ष सनी खिलारे, शाखाध्यक्ष सचिन खिलारे, नाना पवार, धीरज साळवे, किसन खिलारे, मामा उघडे, नाना खिलारे, सिद्धार्थ गंगणे, चांद मुलाणी, गौतम मोरे, सुनील जगताप, अनिल खिलारे, नितीन खिलारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे संकेत पक्षप्रमुख किरण साठे यांनी दहिगाव येथील शाखा उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना दिले आहेत। दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयासाठी लवकरच मंत्रालयामध्ये जाऊन विषय मांडून तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही किरण साठे यांनी दहिगाव आणि पंचक्रोशीतील जनतेला दिलाय। तसेच लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाला सन्मानपूर्वक जागा देईल, त्यांच्याबरोबर निवडणूक लढवण्याची घोषणा साठेंनी केली आहे। महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात शाखा उद्घाटन कार्यक्रमाचा सपाटा लावलाय। निमित्त जरी शाखा उद्घाटन कार्यक्रमाचं असलं तरी महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तयारी मात्र निवडणुकीची सुरू केली असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस।